GCC TBC टायपिंग परीक्षा डिसेंबर 2026 या परीक्षेकरता तुम्ही जर तयारी करत असाल आणि तुम्ही कोणत्याही अधिकृत इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. त्यामुळेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये. आज आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून घेतल्या जाणाऱ्या GCC TBC टायपिंग परीक्षा याच परीक्षेमधील डिसेंबर 17 विषयी काही अधिकृत सूचना आलेल्या आहेत. खरं तर तुम्हापर्यंत या सूचना पोहोचवणं खूप गरजेचं वाटलं, कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या कमेंटमधून मला वेगवेगळ्या पद्धतीचे गैरसमज जाणवत होते आणि हेच क्लिअर करण्यासाठी आज मी तुमच्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून येत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या निर्देशानुसार मित्रांनो, GCC TBC टायपिंग परीक्षा डिसेंबर 2026 या सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि याची शेवटची तारीख लास्ट डेट 30 सप्टेंबरपर्यंत आहे. म्हणजे तुम्ही 30 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन परीक्षा फॉर्म भरू शकता. आता प्रश्न असा आहे मित्रांनो, ज्या दिवशी तुम्ही एखाद्या अधिकृत संस्थेमध्ये प्रवेश घ्याल त्याच दिवशी तुमचा ऑनलाईन परीक्षा फॉर्म भरणं अपेक्षित आहे आणि ज्या दिवशी तुमचा ऑनलाईन परीक्षा फॉर्म भरला जाईल त्या दिवशीपासून तुमची अधिकृत मोबाईल अटेंडन्स किंवा अधिकृत तुमची हजेरी ग्राह्य धरली जाणार आहे. मग प्रश्न असा आहे, तुम्ही ज्या दिवशी इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घ्याल त्याच दिवशी इन्स्टिट्यूटकडून तुमचा अधिकृतरित्या परीक्षा फॉर्म भरला जातोय का लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल, आज तुम्ही प्रवेश घेतला, आज सोमवार आहे, सोमवारी नाही भरला काही कारणास्तव, ठीक आहे, मंगळवारी बुधवारी जास्तीत जास्त तुम्ही 3 ते 4 दिवस वेट करा. या 3 ते 4 दिवसामध्ये तुमचा परीक्षा फॉर्म भरला जातोय का विचारा आणि का भरला नाही याची सुद्धा कारण विचारा. ज्या दिवशी परीक्षा फॉर्म भरलाय तिथून पुढे तुमची मोबाईल अटेंडन्स घेतली जाते का, मोबाईलवरती तुमची इन टायमिंग असेल किंवा आउट टायमिंग असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला मोबाईल अटेंडन्सच्या माध्यमातून घेतल्या जात आहेत का, याही गोष्टी चेक करा. जर या सर्व गोष्टी होत नसतील तर नक्कीच तुम्ही प्रवेश घेतलेली संस्था अनधिकृत आहे असं माना. तुम्हाला जर LMS लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम ही तुम्हाला सरावासाठी दिली जात नसेल तर सरळ सरळ ती संस्था अनधिकृत आहे असं समजा. तुम्हाला काहीही शंका असेल तर तुम्ही मला ईमेलच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट करू शकता, कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, एवढंच लक्षात ठेवा, आपण अधिकृत संस्थेमध्ये प्रवेश घ्या. प्रवेश घेतल्यानंतर 3 ते 4 दिवसामध्ये तुमचा परीक्षा फॉर्म भरणं किंवा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. ज्या दिवशी रजिस्ट्रेशन होईल तिथून पुढे किंवा त्याच दिवशीपासून तुमची हजेरी ही अधिकृतरित्या ग्राह्य धरली जाईल. मित्रांनो, असं व्हायला नको की तुम्ही प्रवेश घेतलाय समजा 10 ऑगस्टला आणि तुमच्या परीक्षा फॉर्म भरला गेलाय 25 सप्टेंबरला, तर मधला काळ तुम्ही परीक्षेच्या किंवा या हजेरीमध्ये ग्राह्य धरला जाणार ना, परिणाम याचे खूप वेगळे होतील. त्यामुळे या गोष्टीकडे सरळ सरळ व्यवस्थितरित्या पाहणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला अधिकाधिक या परीक्षेचा सराव करायचा असेल तर तुम्हाला आपल्या जॉईन बटनच्या माध्यमातून आपली मेंबरशिप सुद्धा जॉईन करू शकता. या मेंबरशिपमध्ये काय मिळणार आहे तर GCC TBC टायपिंग परीक्षा डिसेंबर या सत्रासाठी जवळपास 1100 स्पीड पॅसेज अवेलेबल आहे. यामध्ये मग तुमचे 30 शब्द प्रति मिनिटचे असतील किंवा 40 शब्द प्रति मिनिटचे असतील किंवा 50 किंवा 60, सर्वच परीक्षेचे प्रति विषय 1100 1100 पेक्षा अधिक स्पीड पॅसेज अवेलेबल आहे. दररोज तुम्ही 10 स्पीड पॅसेज जरी म्हटले तरी जवळपास मित्रांनो 4 महिन्यांचा कालावधी जाणार आहे आणि दररोज या पद्धतीने सराव केला तर नक्कीच खूप सारा तुमचा सराव क्लिअर होणार आहे. यामध्ये अजून MCQ आहेत, खूप साऱ्या व्हिडिओज आहेत. तुम्ही जॉईन बटनच्या माध्यमातून बॅच जॉईन करू शकता. सध्या तरी मित्रांनो इथेच थांबतो, मात्र प्रॉपर लक्ष देऊन तुम्ही कोणतीही संस्था कोणतेही इन्स्टिट्यूट जॉईन करा. काहीही शंका असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मित्रांनो, तुम्ही ज्या दिवशी इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घ्याल त्याच दिवशी तुमची ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून तुमची ऑनलाईन हजेरी घेणं बंधनकारक आहे. याच्याबाबत सूचना स्वतः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या आहेत.
तुम्ही अजूनही आपल्या व्हॉट्सअप चॅनलला आलेला नसाल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आपल्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. सध्या तरी आपण इथेच थांबूया मित्रांनो. धन्यवाद.